नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, सनी देओल, श्रद्धा कपूर आणि कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे। सनी देओलच्या बॉर्डर 2, कार्तिक आर्यनचा बुलबुलिया 3 आणि श्रद्धा कपूरचा स्त्री 2 याबद्दल नवीन अपडेट्स आले आहेत। बॉर्डर 2 2026च्या प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे। निर्मात्यांनी त्याची अधिकृत घोषणा केली आहे। हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे। याआधी सनी देओलने व्हिडिओद्वारे चित्रपटाची घोषणा केली होती। या चित्रपटाचा पहिला भाग 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता। जे.पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता। आता 27 वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग जाहीर करण्यात आला आहे। बॉर्डर 2 ची निर्मिती टी सिरीज आणि जे.पी. दत्ता यांनी संयुक्तपणे केली आहे, तर अनुराग सिंग दिग्दर्शन करणार आहेत। या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे। एक फौजी अपने 27 साल पुराने वादे को पूरा करने आ रहा है फिर से, इंडिया की सबसे बड़ी वॉर फिल्म बॉर्डर 2 या ट्वीट सोबत प्रोमो व्हिडिओही जाहीर करण्यात आला आहे। यानंतर मुंजाच्या यशानंतर निर्माते दिनेश विजन यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर स्त्री 2 रिलीज करण्याची घोषणा केली आहे। अमर कौशिक हॉरर कॉमेडी स्त्री 2 चे दिग्दर्शन करणार आहेत। चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की तो तुम्हाला एक भव्य अनुभव देईल। चित्रपटाच्या टीजरमध्ये तमन्ना भाटियाची झलक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। अशा परिस्थितीत आता स्त्री 2 मध्ये तिचा खास कॅमिओ असणार आहे याची अपेक्षा आहे। यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत। तसेच कार्तिक आर्यन त्याच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटामुळे चर्चेत आहे, पण चाहते त्याच्या बुलबुलिया 3 ची वाट पाहत आहेत। अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत। दिवाळीच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित होणार आहे। ताज्या माहितीनुसार कार्तिक आता या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलची शूटिंग करत आहेत। शूटिंग वेळेवर संपेल आणि चित्रपटही वेळेवर प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, अभिनेता संजय दत्त शनिवारी 15 जून रोजी छत्रपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम मध्ये त्याच्या टीम सोबत पोहोचला होता। या ठिकाणी त्याने बागेश्वर धाम बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं। संजू बाबा शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मुंबईहून निघाला, तर 6 वाजताच्या सुमारास तो खजुराहो एअरपोर्टवर पोहोचला। या ठिकाणी धाम कुटुंबाकडून त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं। त्यानंतर गाडीने संजय दत्त बागेश्वर धामला पोहोचला। तिथे पोहोचल्यानंतर त्याने सर्वात आधी भगवान बालाजीचं दर्शन घेतलं आणि परिक्रमा करून डोकं टेकवलं। यानंतर त्याने धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। या दोघांचे भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। बागेश्वर धाम हे देश आणि जगभरातील लोकांसाठी आस्थेचं मोठं केंद्र आहे। इथे भक्तांची आस्था पाहून मी थक्क झालोय। महाराजजींना भेटून मला वाटलं की जणू मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो। त्यांच्यासोबत मी जो वेळ घालवला तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या क्षणांपैकी एक आहे। मी पुन्हा पुन्हा बागेश्वर धाम जाईल। हे अद्भुत स्थान आहे। बालाजी सरकारची कृपा या स्थानावर सदैव राहू दे, अशा शब्दात संजयने भावना व्यक्त केल्या। यानंतर बघूया पुढील अपडेट। बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर आता सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं माहिती समोर येत आहे। त्या प्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। बिष्णू गँगशी संबंधित व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता। यामध्ये सलमानला जीवे मारण्यासंदर्भात धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता। त्या संदर्भात सायबर पोलिसांनी 506(2) भादवी कलमांसह 66 आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तसेच या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानला एक पथक तपासासाठी पाठवले होते। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात बनवारीलाल गुज्जर याला राजस्थानमधून अटक केली आहे। गुज्जरला आता मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मित्रांनो, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत दारा सिंग यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते। त्यांनी कुस्तीमध्ये खूप नाम कमावले। असे म्हटले जाते की त्यांनी आपल्या कारकिर्दीत 500हून अधिक लढती लढवल्या, पण एकही ते लढत हारले नाही। त्या काळातील अनेक महापुरुषांशी त्यांनी लढा दिला आणि विजयही मिळवला। त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि आपल्या ऍक्शनने सर्वांना प्रभावित केले। पण आजही ते रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत हनुमानाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात। आता या अभिनेत्याचा बायोपिक येणार आहे। त्याच्या बायोपिक मध्ये कोण मुख्य भूमिका साकारणार हेही कळलं आहे। विंदू दारा सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की मी माझ्या वडिलांवर चित्रपटाची योजना आखत आहे। मला यात माझा मुलगा फतहला कास्ट करायची आहे। तो या चित्रपटासाठी तंदुरुस्त दिसत असून त्याची तयारीही करत आहेत। यासाठी तो महान अभिनेता जॅकी चॅन कडून प्रशिक्षणही घेत आहे। या चित्रपटाबद्दल अधिक अपडेट देताना विंदू म्हणाला, आमच्याकडे स्क्रिप्ट आहे जी फतहला आवडली आहे। तो त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीच्या पदार्पणाबद्दल खूप उत्सुक आहे आणि आम्ही त्याला हे देखील पटवून दिले आहे की त्याच्याकडे त्याच्या आजोबांचा बायोपिक करण्यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही। यानंतर बघूया पुढील अपडेट। 16 जून म्हणजे जूनच्या तिसऱ्या रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला गेला। फादर्स डेच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या वडिलांना काय शुभेच्छा देत होता। दरम्यान बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवनने फादर्स डेच्या दिवशी आपल्या मुलीची पहिली झलकही दाखवली आहे। एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा लोकप्रिय स्टार वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने जूनच्या पहिल्या आठवड्यात एका मुलीला जन्म दिला। आता वरुण धवनने फादर्स डेच्या खास दिवशी आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे। वरुण धवनने 16 जून म्हणजे फादर्स डेच्या दिवशी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला होता। यासोबतच त्याने आपला पाळीव कुत्र्याचा फोटोही शेअर केला आहे। वरुण धवनने आपल्या मुलीसोबत जे फोटो शेअर केला आहे त्यामध्ये लहान मुलाने तिच्या वडिलांचे बोट धरलेले दिसत आहे। वरुण धवनने कॅप्शन मध्ये लिहिले, हॅपी फादर्स डे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।